चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे अनेक वर्षापासून हा चालत आलेला अखंड हरिनाम सप्ताह महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतवर्षामध्ये भगवान कृष्णाचा जन्मोत्सव मोठ्या दामधुमीनं आणि मोठ्या अशा हिरेरीनं साजरा होतो। त्यामध्ये आपल्या या गावामध्ये त्याचंच प्रतीक आहे आणि म्हणून असा सेवेला अभंग निवडलेला आहे। जन्मच्या जन्म अनेक जन्म ते जरा कमी कर रे का ते आहे का नाही माणूस तिथं एवढा आवाज खनखन पखवाजासाठी कीर्तनकार नाही कीर्तनासाठी पखवाज आहे हे त्या माईकवाल्याच्या लक्षात यायला पाहिजे। कोणासाठी कोण आहे हे कळलं पाहिजे ना कार्यकर्त्यांना। विठ्ठल हे बघा भजनातलं वाद्य वेगळं रणांगणातलं वेगळं लग्नातलं वेगळं आणि स्मशानातलं वेगळं आहे रणांगणातलं वेगळं आहे आणि भजनातलं फक्त स्वर व्यवस्थित जिथे माधुरी आहे जिथे शांतता आहे जिथे समाधान आहे ज्या ठिकाणी आत्मउद्धार आहे ज्या ठिकाणी आत्मानुभूती आहे ज्या ठिकाणी अंतर्मुखता होते ते भजनातलं वाद्य आहे लक्षात ठेवा। आणि म्हणून आता हल्ली बदलत चाललंय तो भाग वेगळा आहे लक्षात कोणासाठी कोण हे कळलं पाहिजे। असो मी आपल्याला अनेक जन्मापासून अनेक युगच्या युग त्या देवाबरोबर भक्तीचं अत्यंत जिव्हाळ्याचं अत्यंत प्रेमाचं अत्यंत निष्ठेचं आपुलकीचं श्रद्धेचं आणि विश्वासाचं नातं स्वतःच्या आणि परमेश्वराच्या आशीर्वादानं ज्यांनी जन्मच्या जन्म केलेलं आहे त्यांची स्वतःची अंतरातली ही भूमिका जन्मच्या जन्म जे जे झाले अवतार तुका त्यांचे आणि नुसतं बरोबर नाही तर श्रद्धेनं निष्ठेनं विश्वासानं बरोबर आहेत। आणि म्हणून त्यांची ही भाषा आहे। या जन्मामध्ये आल्यानंतर तुकाराम महाराजांनी सुद्धा अतिशय जिगिरीनं अतिशय निष्ठेनं अति कष्टानं भक्ती केली मेहनत खूप केली। रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे रात्र दिवस भजन केलं। आणि भजन करत असताना साधना करत असताना किंवा आपल्या जीवनामध्ये जे प्रारब्ध वशात जे वाट्याला आलेलं जीवन आहे मग ते गृहस्थी असेल गावातला असेल पाटीलकीचा असेल सावकारकीचा असेल जे जीवन वाट्याला आलं ते जीवन किंवा त्या जीवनातली भूमिका अत्यंत प्रामाणिकपणानं पार पाडत असताना आपल्या स्वतःच्या ध्येयापासून पदच्युत न होताना सतत ध्येयावर आणि आपल्या स्वतःच्या या विश्वासावर निष्ठा ठेवून जेव्हा जीवन जगलं जातं तेवढा जीवनाचा अंतिम स्रोत काय आहे किंवा अंतिम इच्छा काय आहे हे ज्यावेळा प्रदर्शित त्याचं प्रेझेंटेशन ज्यावेळा दिलं जातं तेवढा त्या प्रेझेंटेशनमध्ये हे उद्गार बाहेर पडलेले आहेत। हे उद्गार जे अभंगात आहेत अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं समाजाबरोबर संत बोलले समोरच्याच्या कल्याणासाठी बऱ्याचशा वेळेला बोलले तर स्वतःच्या आत्मकल्याणासाठी बोललेले आहेत। असं नाही सगळ्या भूमिका
दिवसा मागून रात्र, रात्री मागून दिवस, उन्हाळ्यामधून पावसाळा, हिवाळा, ऋतुमान बदलत असतं. तसं जीवनामध्ये जगत असताना अनेक सुखदुःख, अनेक पार्ट निभवावे लागतात. पण इथे मात्र अशी भूमिका आहे की तुकोबराय ना कोणाबरोबर ना अन्य कोणाबरोबर न बोलत असताना स्वतःच्या आत्मकल्याणासाठी, आत्मसाधनेसाठी, आत्मसुखासाठी आपली जी आंतरिक इच्छा आहे ती इच्छा आपल्या आराध्य, विश्वासू आणि अत्यंत निष्ठावंत अशा देवतेसमोर प्रगट केलेली आहे. प्रगट करताना, बोलत असताना उगीच उठलेत आणि धरले त्यांच्या पदराला अशातला भाग केलेला नाही आहे. ती सुद्धा पद्धती माणसाला समजली पाहिजे आणि अत्यंत व्यवहार्य बुद्धीनं, अत्यंत सालस नम्रपणानं, अत्यंत अंतकरणाच्या हृदय भागातून तुकोबाराने परमेश्वराला आपली इच्छा प्रगट असताना सांगितलं, प्रभू मला माझं असं म्हणणं आहे. पण म्हणणं सांगत असताना समोरच्यानं नाही म्हणून नाही या भूमिकेत त्यांना उभं केलेलं आहे. म्हणताच येऊ नाही. समजा आपल्याला माहीत आहे, मी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये 30 वर्षे नोकरी केली, 21 वर्षे ब्रँच मॅनेजर म्हणून काम केलं. माझ्यासमोर एका माणसानं 1 लाख रुपये काढले, मी त्याला 10 रुपये त्याच वेळेला हातात मागितले. बाबा 1 लाख रुपये काढलेत, आता तुम्ही 12 वाजता काढलेत, मला 2 वाजेपर्यंत 10 रुपये पाहिजेत. तो नाही म्हणाल का देईल? काय करील? देईल. मी केव्हा मागितलेत? त्याच्या हातात पैसे गेलेत, त्याच्या खात्यात पैसे आहेत, त्याच्या हातात मी दिलेत आणि तो हातात घेतल्यानंतर मी त्याला मागितलेत. आणि इतकंच मागितलंय की त्याच्या दृष्टीनं ते फार कमी किमतीचं आहे आणि त्याला मर्यादा ठेवून मागितले, 2 वाजता तुझे पैसे घेऊन जाणार तर खात्यात जमा करून टाकले, मला 10 रुपये पाहिजेत. तो माणूस 10च काय 10,000 मागितलं तर त्यावेळेला काय करणार आहे? देणार आहे. ही जशी भूमिका की त्यांना मागं पुढं सरकायला जागाच नाही अजिबात, अशा भूमिकेत तुकोबाराने ही भूमिका मांडलेली आहे. त्याला म्हणता येत नाही, त्याला काही बोलता येत नाही. कशी भूमिका मांडली तर तुझं स्वतःचं स्वरूप, तुझं स्वतःचं स्थान, तुझी स्वतःची उंची किंवा तुझं असणारं अधिकार, तुझी असणारी सत्ता, ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत आणि या सगळ्या गोष्टीचं स्वरूप मला त्याची जाण आहे. आणि ही जाणीव ठेवून माझं स्वतःचं म्हणणं असं आहे की मला स्वतःला असं वाटतं, हे प्रभू, हे परमेश्वरा, माझी इच्छा अशी आहे, तुझं जे स्वरूप आहे त्या स्वरूपानं सतत माझ्या अंतकरणाशी अत्यंत संलग्न बुद्धीनं, जवळच्या बुद्धीनं आणि सातत्याच्या स्वभावानं माझ्या अंतकरणात राहावा अशी माझी अपेक्षा आहे. पण ते शब्द ठेवत असतानाच असे ठेवले की त्या परमेश्वराला इकडं तिकडं चुळबुळ करता आली नाही पाहिजे. शब्द ठेवताना, ते शब्द ठेवताना पहिल्या अभंगाच्या पहिल्या शब्दामध्ये विशेष शब्द ठेवला त्यांनी, सबले सुंदर रूप मनोहर, रूप मनोहर, सबले सुंदर रूप मनोहर, रूप मनोहर, सबले सुंदर रूप मनोहर, रूप मनोहर,
असताना तुकोबाराने सावळा शब्द ठेवला. माझ्या अंतकरणामध्ये अशा प्रकारच्या आकाराचं स्वरूप, अशा प्रकारच्या गुणाचं, अशा प्रकारच्या रूपाचं, अशा प्रकारच्या सौंदर्याचं आणि अशा प्रकारच्या मोठेपणाचं स्वरूप किंवा रूप माझ्या हृदयामध्ये राहावा, इतकाच त्याचा भाव आहे. इतका का कशात राहायला पाहिजे तो नंतरचा टप्पा आहे, पण राहायला पाहिजे. काय आहे? सावळे सुंदर. सावळा शब्द वापरला, सुंदर शब्द वापरला, रूप शब्द वापरला, मनोहर शब्द वापरला. 4 शब्द महाराजांनी वापरलेले आहेत आणि हे 4 शब्द वेगळ्या अर्थानं आलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगळ्या, त्याचा भाव वेगळा आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे, त्याचं स्वरूप शक्ती वेगळी आहे. महाराज म्हणतात सावळा, सुंदर, रूप, मनोहर. सावळा शब्दाचा अर्थ काय? सावळा आपण जर पाहिला तर साधारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण एखादा मुलगा बघायला गेलो, मुलगी आपली गोरी आहे आणि मुलगा पाहायला गेल्यानंतर, पाहून आल्यानंतर घरातली माणसं विचारतात कसा आहे मुलगा? कळला का तुम्हाला? मुलगा कसा आहे? गोरा आहे? नाही म्हणले. मुलगा कसा आहे? सावळा. सावळा या शब्दाचा अर्थ स्वभावानं आपण रंगानं, काळ्या रंगाला, काळा नाही पण गोरा नाही, काळा नाही पण गोरा नाही, असा मध्य भागातला जो रूप असतं ते सावळ्या रंगाचं असतं. काळ्या रंगाचं समजा, असं गृहीत धरा काळ्या रंगाचं आहे. आता तुम्ही पांडुरंग रुक्मिणीला पाहिलं तर आपल्याला रंग कसा दिसतो? काळा दिसतो. बरोबर? दिसताना काळा रंग आहे. सावळा या शब्दाचा अर्थ या काळ्यापेक्षा अजून निळ्या रंगाचा किंवा गोऱ्या, व्हाईट पांढऱ्या गोऱ्यापेक्षा थोडासा काळ्या रंगाचा हा सावळा शब्द आहे. पण जवळजवळ तो गोऱ्यापेक्षा काळ्याकडे जास्त झुकलेला आहे. तो गोऱ्या रंगापेक्षा काळ्या रंगाकडे त्याचा काय आहे? ज्यादा झुकलेला कल आहे. असा झुकलेला शब्द जो आहे तो सावळा आहे. तो सावळा आहे. सावळा म्हणजे काळा का? या ठिकाणी रंग हा शब्द नाही. सावळा या शब्दामध्ये तुकोबाराला रंग अपेक्षित नाही. सावळा या शब्दामध्ये गुण अपेक्षित आहे. सावळा शब्द रंगासाठी नाही वापरला, गुणासाठी वापरला. काय गुण आहे सावळ्यामध्ये? सावळा कुणाला म्हणतात? एका वाक्यात सांगायचं, सावळा या शब्दाचा अर्थ मोठेपण. सावळा या शब्दाचा अर्थ मोठा. किती मोठा? त्याच्यापेक्षा कुणीही मोठं नाही, असा जो अर्थ आहे त्याचं नाव आहे सावळा. त्याच्यापेक्षा कुणीही मोठं नाही, सगळ्यात मोठा. तुम्ही म्हणाल कसं काय? सांगा तुम्ही सुद्धा बघता. आता पावसाळ्याचे दिवस आहे, बरोबर? आकाशामध्ये एखादी जर फळीच्या फळी जर ढगांची उभी राहिली, अशी काळी कभिन्न अशी फळी, माणसं म्हणतात पोरं सोरं घेऊन लवकर घरी चला, आपलं छत्री बित्री आणले का? कारण भयंकर काळे ढग दिसायला लागले, आता 100% खाली पडतील. पण त्या ढगाचा इतका वेग होता, याला रानातून घरी जाईपर्यंत ढग त्याच्या अंगावर पोचले आणि बदाबदा त्या काळ्या रंगातून पाऊस पडू लागला. त्याच्यामुळे याच्या अंगावरले सगळे कपडे काळे झाले. कळलं तुम्हाला? कळलं का? सगळे कपडे कसे झाले? काळे झाले. काळे झाले का? अरे ढग जर आपण वर बघितलं तर काळं कभिन्न दिसतंय. ढग कसे पांढरे दिसतात का? पांढऱ्या ढगातून पाऊस कधी पडत? काळे कभिन्न ढग आहेत. पण काळ्या ढगाच्या पावसाच्या खाली जर उभा राहिलो तर जे वरून जे पाणी आलेलं आहे त्याचा रंग काळा नाही, पण आपल्याला तर ते सरळ सरळ बरं माझ्या डोळ्याला दिसतंय असं नाही ना. जेवढ्या डोळ्यानं बघितलंय त्या सगळ्या डोळ्याला कसं दिसलंय? काळं दिसलंय. तरी पण पाणी पडत असताना काळं पडलं नाही. मग हे काळेपण त्याला आलं कुठून? त्या ढगाला काळेपण कुणी आणलं? हे आणलं कुठून काळेपण? याच पाण्याने ज्यावेळा व्यापक मोठा आकार धारण केलेला असतो, कोणतीही गोष्ट ज्यावेळा मोठ्या स्वरूपात जाते त्यावेळा ती स्वाभाविक काळी होते. लक्षात ठेवा, स्वाभाविक काळी. जर नदीतलं ओढ्यातलं पाणी असं साठवीत नदीत गेलं, नदीला मोठा धरण तलाव बांधला आणि त्या धरणात जर पाणी अडवलं गेलं ओढ्यातलं पाणी, तर ते पाणी काळं निळं झाल्याशिवाय राहत दिसतं. काय काळं कभिन्न तळ भरले, काय निळ्या रंगाचं तळ, त्याच्यातून घागरभर पाणी काढणं बाहेर.
त्याचा निळा रंग काळा रंग दिसत नाही. पण पुन्हा ती घागर वतली की निळ्या रंगाचं झाल्याशिवाय हे निळा रंग, हा काळा रंग, हा सावळा रंग आला कुठून त्या पाण्याला? उचलून घेतलं तर दिसत नाही, टाकलं तर दिसल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ असा आहे, जी गोष्ट अत्यंत मोठी आहे ती गोष्ट नेहमी सावळ्या रंगाची असते, काळ्या रंगाची असते. भगवान काळे का? कृष्ण काळा का? भगवान शंकरजी काळे का? पांडुरंग काळा का? राम काळा का? तर त्याच्यासारखं मोठं कुणीही नाही, सगळ्यात तो मोठा आहे. म्हणून तो काळा आहे, म्हणून काळा आहे. काळी माणसं रंगाची मोठी असतात, गोऱ्या रंगाची असं म्हटलं तर अर्थ होईल का? माणसाचा माही हा भाव शक्तीचा भाव आहे. आणि म्हणून काळा रंग हा मोठेपणाचं लक्षण आहे. आता मोठेपण जर बघायचं असेल तर तुम्ही मोठं मानणार कशात? समजा व्यावहारिक दृष्ट्या आपण आपल्या पातळीवर विचार करू, दुसऱ्याच्या पातळीवर विचार नाही का, आपल्या पातळीवर. तुम्ही जीवनामध्ये तुमच्या जे काही 50 वर्षे 40 वर्षे 100 वर्षे जे तुम्हाला जीवन मिळालेलं आहे त्या जीवनामध्ये तुम्ही मोठेपण सिद्ध ठरवलं कशावर? हा माणूस मोठा आहे, हे मोठा आहे, हे ठरवलं कशावर? तुम्ही ठरवायच्या भूमिका काय आहेत आपल्या व्यवहारातल्या? आपल्यापेक्षा जास्त 100 JCB त्याच्याकडे उभे आहेत, 200 ट्रक आहेत, 100 कंपन्या स्वतःच्या मालकीच्या आहेत. अशा माणसाला गावातले माणसं काय म्हणतात? मोठा म्हणतात ना. मोठा म्हणतात. कशावर ठरलं? श्रीमंतीवर ठरलं, पैशावर ठरलं. बरोबर? पैशावर म्हणजे लक्ष्मीवर ठरलं. मोठे पण कशावर ठरलं? तुम्ही आम्ही जगातलं हे टाटा आहेत, हे बिर्ला आहेत, हे अमुक आहेत, हे कशावर ठरलं तुमचं? ते भाकरी खाऊन माती खातात का? चपात्या खात नाहीत का? ते काय खातात? आपल्यासारखंच खातात ना. मग मोठं ठरलं कशावर? आपल्यासारखा जन्म घेतला, आपल्यासारखा रक्ताचा DNA त्यांचा आहे, सगळे मोठं ठरलं कशावर? लक्ष्मी जास्त आहे. बरोबर? लक्ष्मीवर जर मोठे पण ठरत असेल तर हा काळ्या रंगाचा परमेश्वर परमात्मा मोठा कशावर नाही? त्याचं छोटंसं कारण तुम्हाला सांगतोय का वाक्यात. तुम्ही आम्ही जगातली सगळी माणसं कुणी कसंही असू द्या, तो लक्ष्मीच्या मागं आहे, लक्षात ठेवा. मग संन्यासी जरी असला तरी त्याला लक्ष्मी काय आहे? प्रिय आहे. लक्ष्मी काय आहे? सगळेजण कुणाच्या मागे येतं? लक्ष्मीच्या. आपण दिवाळी अमावस्याला कुणाची पूजा करतो? कोण कोण करतं? अरे कोण कोण करतं? यापेक्षा कोण करीत नाही असा प्रश्न विचारा. कोण कोण करतं यापेक्षा कोण करीत नाही? सगळेजण लक्ष्मीची पूजा करतात, तिचे पाय धरतात. बरोबर? तिचे पाय धरतात. म्हणजे आपल्या या दुनियेतल्या सगळ्या मानव जातीपेक्षा लक्ष्मी काय आहे? मोठी आहे. परंतु हा सावळ्या रंगाचा, मोठा रंगाचा, काळ्या रंगाचा भगवान इतका मोठा आहे की लक्ष्मीनं याचे पाय धरलेत, आपण तिचे. आणि तिनं, आपण लक्ष्मीच्या मागं आहोत आणि परमेश्वराच्या सावळ्या रंगाच्या मागं लक्ष्मी चालते. बरोबर? कळलं का? मोठे पण त्याच्या मागं लक्ष्मी आहे. पाय लक्ष्मीचे हाती, तिने हातात पाय धरलेत, आपण तिचे पाय धरले. कुणाचे? लक्ष्मीचे पाय आपण धरले, पण लक्ष्मीनं कुणाचे पाय धरलेत? याचे पाय धरलेत. याचा अर्थ लक्ष्मीपेक्षा हा काय असला पाहिजे? मोठा आहे, मोठा आहे. सत्ता, आपण सत्तेत IAS ऑफिसर आहेत, कमिशनर आहेत, हे गृहमंत्री आहेत, राज्यमंत्री आहेत. कशावर मोठे पण आहे? सत्तेवर. बरोबर? जसं श्रीमंती एक गुण बघितला तसा सत्ता गुण पाहिला. मला सांगा, आपण मुलाला जन्म देतो, मुलीला जन्म देतो, बरोबर? पण त्यांना जन्म देऊ शकतो, त्यांना ताब्यात नाही ठेवू शकत. कित्येक बाप असे आहेत का नाही? महाराज समजून सांगा आमच्या पोराला. अरे जन्म तुम्ही दिलाय ना, पण ताब्यात नाही ठेवू शकत. परमेश्वरानं विश्व निर्माण केलं आणि अजून त्याच्या कसं आहे? ताब्यात आहे. चाले हे शरीर कोण बोलवी ते हरी, बोलवी ऐकवी. महाराज ही सत्ता आहे म्हणून मोठा. मोठा सावळा शब्द मोठा का? तर तो श्रीमंतीनं मोठा आहे, सत्तेनं मोठा आहे.
ऐश्वर्यश धर्मशेयस श्रिय ज्ञान वैराग्यो शैव शन्नाम भगयती रणहा यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे शाही गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतू जो निसंगाचा सांगातू. मोठं पण सांगतो आपलं व्यावहारिक दृष्ट्या. श्रीमंती जर बघितली तर मोठा, सत्ता पाहिली तर मोठा, हुशारी त्याची चातुर्य चतुरा तू हुशारी किती. स्वतः ब्रह्मदेव त्याने त्याची आराधना करून हिरण्यकशिपून आत नको, बाहेर नको, घरात नको, दारात नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, प्राण्याकडून नको, देवाकडून नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, ब्रह्मदेवानं निर्माण जे प्राणी केले त्यांच्याकडून मला नको, मंत्रानं नको, तंत्रानं नको, सजीवाकडून निर्जीवा सगळ्या प्रकारच्या आटी हिरण्यकशिपून ब्रह्मदेवाला टाकल्या. आणि ब्रह्मदेव प्रत्येक वेळेला म्हणायचे तथास्तु 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 तथास्तु. यांनी आत टाकायची आणि त्यांनी तथास्तु म्हणायचं. मला आत्मरण नको, बाहेर नको, तथास्तु. शस्त्रांना नको, अस्त्रांना नको, मंत्रांना नको, तंत्रांना नको, तथास्तु. सगळ्या अटी मान्य केल्या. आणि ब्रह्मदेवानं त्याला अमरण असं प्रकारचं ह्याला वाटलं मी अमर आहे. परंतु परमेश्वर परमात्मा इतका हुशार आहे. ब्रह्मदेवानं जेवढ्या अटी टाकल्या त्या सगळ्या अटीतून वेगळा जन्म घेऊन त्या हिरण्यकशिपूला शेवटी मारलं. हे चातुर्याचं लक्षण. कशाचं लक्षण आहे? अरे आपण किती जरी हुशारी केली तर ज्यानं जन्म दिलाय त्याच्यापेक्षा हुशार कसं काय होऊ आपण? होऊ का? ज्याने तुम्हाला घडवलंय त्याच्यापेक्षा हुशार नाही ना होणार आपण. म्हणून परमेश्वर परमात्मा अत्यंत हुशार आहे. त्याच्यासारखा हुशारीत कुणी नाही. यशाच्या बाबतीत पाहिलं तर कित्येक ठिकाणी आपल्याला अपयश येतं. परमेश्वराला अजून अपयश आलेलं नाही. आलंय कुठंही त्याला अपयश येत नाही. म्हणजे यश जर पाहिलं बरं. वैराग्य त्यागी माणूस वैराग्य त्याच्यासारखं वैराग्य कुणाकडेही नाही. इतका वैराग्य. लंका जिंकून घ्यायची अगोदर बिभीषणाला बोलवलं. अगोदर लंके हातात अक्षदा घेऊन पाणी घेऊन लंकेचं दान त्याने बिभीषणाच्या हातावर सोडलं. अगोदर लंकेचं दान सोडलं, नंतर लंकेवर स्वारी केली. हे त्याचं वैराग्य आहे महाराज. हे काय आहे? वैराग्य. अगोदर जिंकायच्या अगोदर दान दिली आणि मग जिंकून घेतली. हे वैराग्याचं लक्षण आहे. म्हणून त्याच्यासारखं वैराग्य कुणाकडं नाही, त्याग कुणाकडं नाही, सत्ता कुणाकडं नाही, ऐश्वर्य कुणाकडं नाही, संपत्ती कुणाकडं नाही. सगळ्या बाबतीत तो एक. ज्ञानाच्या बाबतीत जर बघितलं तर ज्ञानेश्वर महाराज 107 जन्म पूर्वीचे आणि आता आळंदीचा 108वा जन्म आहे. कितवा जन्म? 108. अष्टोत्तरशी वेळा साधिली समाधी. हे 108वी समाधी आहे. आणि प्रत्येक जन्मात ज्ञानेश्वर महाराजानं योग अभ्यास करून आत्मज्ञान मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारे. हे प्रत्येक जन्माची पद्धती ज्ञानोबरायची. प्रत्येक जन्मात या परमोच्च उंचीवर गेले. आणि या वेळेला 108 जन्मामध्ये ज्यावेळा समाधी द्यायची त्यावेळा ज्ञानेश्वर महाराजांच्या जवळ भगवान उभे राहिले. त्यावेळा ज्ञानेश्वर महाराजांनी समाधीतला एक शब्द वापरलाय. मोठा अभंग आहे पण मी एक शब्द सांगतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणले प्रभू परमेश्वर परमात्मा तू किती मोठा आहेस आणि किती श्रेष्ठ आहे, किती ज्ञानी, किती समजदार आहे हे मला माहीत आहे. आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला, माझ्यासारख्या ज्ञानोबराय म्हणतात स्वतः, मज दिनाशी समाधी दिशी. माझ्यासारख्या दीन व्यक्तीला समाधीच्या प्रसंगाला तुझ्यासारख्यानं हजर राहणं हे माझं परम भाग्य समजतो. हे ज्ञानेश्वर महाराज बोलले. हे कोण बोललंय? ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती तू तव ज्ञानाचीच मूर्ती. ज्ञानदेव ज्ञान सागरू
ज्ञानदेव ज्ञानागरू ज्ञानदेव भव सिंधू तारू तरी पहिलं पारू ज्ञानदेव ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमवली प्रगट केली ज्ञानदेव वैष्णव मोठा साधकाचा माय बाप दर्शनी हरे ताप सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा इतके ज्ञानेश्वर महाराजाला माऊली आई योगी ज्ञानराज अनेक उपमान उपजताची ज्ञानी हे वर्म जाणुनी आलेलो टांगणे चांगदेव 1414 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केली ती माणसं नाक घासीत त्यांच्या समोर आली इतके ज्ञानेश्वर महाराजांची उंची होती महाराज कशाची ज्ञानाची योग्याची भक्तीची कळकळीची आता ऐशे कोणी हा वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या काने आता ऐशे कोणी होणे नाही एकमेवाद्वितीयम असं ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन त्या ज्ञानेश्वर महाराजानं पांडुरंगाला म्हणावा मज दिनाशी समाधी देशी मग हा किती मोठा असेल विठ्ठल सावळ्या शब्दाचा मी अर्थ आपल्याला सांगतोय की कोणत्याही बाजूनं जरी परमेश्वराला पांडुरंगाला बघितलं कुठल्याही बाजूनं बघा त्याला कोणत्याही बाजूनं पहा ती बाजू परमोच्च टोकाची उंचीची आहे आणि म्हणून अशा प्रकारचा ज्ञान यश श्री वैराग्य ऐश्वर्य ह्या सगळे गुण 6 गुण जर बघितले अरे एक गुण एकाला दिला मारुतीला फक्त एक गुण दिला यशाचा गुण दिला तर आज मारुतीची मंदिरं संपूर्ण देशभर जगभर मारुतीची एकच गुण दिला आहे फक्त किती गुण दिला यशे थोरविला मारुती विभीषण केला लंकापती औदार्य देऊने कर्णा हाती उदारता नावाचा गुण कर्णाला दिला महाराज आई प्रत्येकाला एक एक गुण दिला तर त्यांची लोक काय पूजा करतात आणि 6 गुण याच्या एकट्याजवळ आहेत असे 6 गुण एकट्याजवळ आहेत आणि हे 6 गुण सांभाळून एक गुण दुसऱ्याला दिला तर काय माणसं त्या दुसऱ्या व्यक्तीची सेवा करतात काय प्रेम करतात काय मंदिर काय भजन काय पूजन असे 6 षडगुण ऐश्वर्य संपन्न 6 गुणाचा ऐश्वर्य संपन्न भगवान हा स्वतः एकटा कुणाला कुणीही याची बरोबरी करू शकत नाही अशा प्रकारचा गुणाचा अनुभूतीचा आणि ऐश्वर्याचा अनुभव असणारा यासाठी तुकाराम महाराज म्हणतात सावळे कळलं का सावळा रंग अशा प्रकारचं तुझं स्वरूप सावळ्या रंगाचं रूप म्हणजे ते रूप गुणानं यश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साहीची साही गुण त्या सावळ्या शब्दात आले सावळे आणि सुंदर सुंदर शब्द वापरला सावळा हे मोठेपणात आलं आता सौंदर्य शब्द दुसरा आलाय सावळे सुंदर सुंदर कशाला म्हणतात सुंदर सावळा जर मोठा आहे तर सुंदर शब्द याला बरोबर कसा आला महाराज का ठेवला त्याचं कारण आहे सौंदर्य 2 प्रकारचं आहे महाराज सौंदर्य 2 प्रकारचं एक बाह्यांगाचं सौंदर्य आणि दुसरं अंतरंगातलं सौंदर्य बाह्यांगाचं सुंदरपणा होण्यासाठी माणसं भारी भारी कपडे घालतील भारी भारी प्रसाधनं वापरतील भारी भारी जागेत राहतील भारी भारी बाह्य रंगाचं सौंदर्य वाढवायला माणसं प्रयत्न करतात पण अंतरंगाचं सौंदर्य वाढवण्यासाठी फार लोक प्रयत्न करीत नाहीत अंतरंगातलं सौंदर्य कशाचं आहे विचाराचं जे सौंदर्य आहे हे अंतरंगातलं आहे आणि दृष्टीला गोचर असणारं सौंदर्य हे बाह्य रंगाचं सौंदर्य आहे ते दिसतं बाहेरून ते बाह्य रंगाचं सौंदर्य आणि ते दिसत नाही पण ते वागण्यातून बाहेर येतं ते अंतरंगाचं सौंदर्य आहे कर्ण हा दिसायला बाह्यांगानं फार सुंदर होता पण अंतरंगातलं सौंदर्य नव्हतं अंतरंगातलं सौंदर्य नव्हतं बाह्यांगानं कर्ण अतिशय सुंदर सोन्याची चांबडी सोन्याची कातडी होती त्याची चमचम चमचम शरीर महाराज अंधारात सुद्धा चमकायचं त्याचं
कर्णाचं शरीर अंधारात चमकायचं, मग दिवसा काय असेल ते बघा. म्हणजे इतका तो बाह्यांगानं सुंदर होता, पण अंतरंगानं सौंदर्य, विचाराचं सौंदर्य नव्हतं. कसं नव्हतं, का नव्हतं, तिकडे मला जायचं नाही. याच्या उलट शबरी भिल्लाच्या वंशात जन्माला आली. शाळा, कॉलेज, बालवाडी, अंगणवाडी काही तिला माहीत नाही. लिपस्टिक, पावडर बिवडर, चिखल माती काही तिला माहीत नाही, काही माहीत नाही. तरी परंतु ती अंतरंगानं इतकी सुंदर होती, विचारानं इतकी सुंदर होती की मातंग ऋषीची सेवा 60,000 वर्ष तिने सेवा केली. आणि मातंग ऋषी जाताना ज्यावेळेस म्हणाले कोण सेवा केली त्यांनी पुढे यावा, त्यावेळेस ही वाकलेली पुढे आली. सांगितलं काय पाहिजे बाळा तुला. सांगितलं महाराज मला काही माहीत नाही, भिल्लाच्या वंशात मी जन्माला आली. तुम्ही कोणत्या देवाची आराधना केली मला माहीत नाही, पण ज्याची आराधना केली त्याने समक्ष मला भेटावा इतकीच माझी इच्छा आहे. महाराज जो रडणारा राम, हे सीते हे म्हणणारा, हाय सीते आई सीते म्हणणारा राम, दुःखी राम, जंगलामध्ये गेलेला राम, त्याला माणसं सुद्धा संगतीला मिळाली नाही, वानरं, अस्वलं, माकडं मिळाली. अशा दुःखी राम सोन्याच्या गावातल्या माणसाला मारायला गेला आणि भिल्लाच्या वंशात शबरी बिल्लिनीच्या घरी जेवायला गेला. हे अंतरातलं सौंदर्य, हे सौंदर्य महाराज. सोन्याच्या पलंगावर झोपणारा, सोन्याच्या गावात राहणारा, हिरे माणिक पाचू असं ते गाव महाराज. सामान्य गाव होतं का ते? ज्या गावामध्ये देवता, नवग्रह देवता कामाला आहेत, अष्टवसु देवता कामाला आहेत, अनेक ऋषीमुनी कामाला आहेत, अनेक देवतेवर कमांडे, 14 चौकड्या अलंकाना था, असा दीर्घायुष्य, अत्यंत हुशार आणि महाराज ब्रह्मवंशात जन्माला आलेला पौलस्ती ऋषीच्या घराण्यातला, ब्राह्मण घराण्यातला अत्यंत बुद्धिमान, संस्कृत पंडित, 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद त्याच्या मुखोद्गत होते. अशा माणसाला ज्याच्या वेद पाठ आहे, पुराण पाठ आहे, स्वतः भक्ती क्षेत्रात त्याची इतकी उंची होती रावणाची की आत्मलिंग भगवान शंकरानं स्वतःचं आत्मलिंग त्यांना काढून दिलं, इतकी त्याची उंची होती. अशा माणसाला राम मारायला गेला आणि हिच्या घरी मात्र दुःखी असताना नुसतं जेवायला नाही तर उष्ट जेवण खायला गेला. उष्टीच ती बोरे खाये भिल्लटीची, आवडी तयाची मोठी देवा, काय देवा घरी न मिळेचे अन्न, काय खाय भाजी पान द्रौपदीचे. महाराज कशी परिस्थिती आहे का? हे सौंदर्य आहे, हे सौंदर्य विचाराचं आहे. अलक्षात बाहेरचं सौंदर्य वेगळं आणि आतलं सौंदर्य वेगळं. भगवान परमेश्वराला तुकोबारा असं म्हणतात, श्रावणे सुंदर, तू सुंदर आहेस. कसा सुंदर आहेस? तो 2 बाजूने सुंदर आहे. भगवान बाहेरून सुद्धा इतका सुंदर आहे, त्याची सौंदर्याची कल्पना कुणी करू शकत नाही, इतका परमेश्वर सुंदर आहे. महाराज किती सुंदर आहे. निसर्गामध्ये, व्यवहारामध्ये, ईश्वर निर्मित या जगामध्ये स्त्रीला पाहून पुरुष बोलतो, पुरुषाला पाहून स्त्री बोलते. विषमलिंगी आकर्षण आहे, विषमलिंगी आकर्षण. परमेश्वर परमात्मा इतका सुंदर आहे महाराज, तर त्याला पाहून मुली, गवळणी, पोरी, म्हाताऱ्या बाया ह्या भुलल्या, याच्यात नवल नाही. त्याला पाहून गवळी भुलले, पोरं भुलली, गायी भुलल्या, वाघ भुलले, पक्षी भुलले. गाय व्याघ्रे केठाई झाली, वैरभाव सम विसरली, वृंदावनी वेणू कवनाचा. महाराज पुरुषाला पाहून स्त्री भुलेल, पण पुरुषाला पाहून पुरुष भुलत नाही. भगवंताचं सौंदर्य इतकं भारी आहे. महाराज 12 वर्ष आईच्या पोटात सुखाचार्य राहिले, पण त्यांनी एकदाच बघितल्याबरोबर सुख मोहित झाले. काय सौंदर्य महाराज. शंकराचार्य, शंकरम शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे. एकदाच पंढरपूरला आले आणि पंढरपूरला आल्याबरोबर एकदा पहिल्यांदा पांडुरंगाच्या दर्शनाला गेल्याबरोबर मोहित झाले. 2 महिने शंकराचार्य पंढरपुरात राहिले, रोज दर्शनाचे. महायोग पीठे तटे विमरथ्यां वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रैहि समागत्य तिष्ठम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. महाराज जे त्याग आहे, जे सौंदर्य आहे, ते सौंदर्य आहे. 50-50 वर्ष वारी करतात, 70-80 वर्ष महिन्याची वारी करतात महाराज. लोक महिन्याला पंढरपूरला जातात.
तरी देवाला असं पाहतच जाते, असं पाहत जाते. पुढं गेल्यावर सारखं बघत येत. पुन्हा तिथले डोकं ठेवलं तर तिथला पुजारी असं इथं धरतो, मागं फिरवतो. मागं फिरताना सुद्धा असं बघत मागं येतो. गरुड खांबावर जातो, उड्या मारतो. 100 एक माणूस मी असा बघितला, 105 वर्ष महिन्याची वारी केली त्याने. किती वर्ष? त्याच्या अंत्ययात्रेला मी स्वतः होतो. 111 वर्षाचं त्यांचं वय होतं, पण 105 वर्ष त्यांनी महिन्याची वारी केली. त्या व्यक्तीला मी विचारलं, पांडुरंगाला पाहून तुमचं समाधान झालं का? अजिबात झालं नाही म्हणला. 105 वर्ष जे महिन्याच्या वारीला येतात. वनवे भाऊ म्हणून ती पुण्याला राहत होती. 105 वर्ष दर महिन्याला पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेऊन सुद्धा समाधान होत नाही. याचा अर्थ तो अतिशय सुंदर आहे. अतिशय कसा आहे? किती वेळेला त्याला बघितलं ना तर प्रत्येक वेळेला त्याच्याजवळ नवीन रूप दिसतं, नवं सौंदर्य. महाराज किती सौंदर्य! तुझी निढळी कोटी चंद्रप्रकाश, कमल नयन हासे वदन हासे, कस्तुरी मळवट चंदनाची चंदनाची उटी, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, चंदनाची उटी, कस्तुरी मळवट सौंदर्य. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवल्या. हे बाह्यांगाचं सौंदर्य. त्याला पाहून पक्षी, स्वापद, पशु हे सगळे त्याला पाहून भुलतात. हे त्याचं बाह्यांगाचं सौंदर्य आहे. महाराज अंतरंगाचं सौंदर्य कसं आहे त्याचं? माणसं बाहेरून फार सुंदर दिसत असली तरी माणसं म्हणतात त्याच्या संगतीत जाऊ नको, दिसायला बाहेरून फार सुंदर आहे. त्याच्या संगतीत जाऊ नको, सुंदर आहे पण त्याचा विचार चांगला नाही. अंतरंगातलं सौंदर्य परमेश्वर परमात्मा अतिशय सुंदर आहे. अंतरंगामध्ये इतका सुंदर आहे महाराज. भक्तावर त्यानं प्रेम करायचं ठरलं तर सर्वच्या सर्व भक्ताला देऊन टाकतो. त्याच्यासारखा सुंदरपणा कुणाजवळही नाही. हा अतिशय सुंदर. हा महाराज किती प्रेम करतो, किती त्याचा चांगला विचार आहे. शिव्या देणाऱ्या माणसाला सुद्धा त्याने परम मोक्ष दिला. ऐकता म्हणजे देखता त्रिभुवनाची मांदी, कैसा शतधा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिलासी, ऐशिया शिशुपाळा तो आपण पेठाव दिदला गोपाळा, काय उत्तान चरणाची आबाळा ध्रुवपदी चाड. म्हणून शिव्या देणाऱ्या माणसाला सुद्धा त्याने काय दिला? मोक्ष दिला. मला सांगा, 20 बाजू आली पुतना राक्षसी,
विष पाजायला आलेल्या बाईला मोक्ष देईल कोणी? हा, देईल मोक्ष? जे अरे दूध पाजणाऱ्याला ठीक आहे बा, पण विष पाजायला आलेल्या बाईला हा? आणि तिला साविज्य नावाचा मोक्ष दिला महाराज. ज्यावेळा ती वैकुंठामध्ये गेली पंक्तीला जेवायला बसली, त्या पंक्तीला शंकराचार्य, ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, गौरांग प्रभू असे बहादर माणसं, त्याच्यात ही बाई बसलेली, त्या पंक्तीत बसलेली जेवायला. बाकीच्या सगळ्या संतांना विचारलं ही कोण बाई आहे, कोण बाई आहे, कोण बाई आहे? तिथे ज्ञानेश्वर महाराज त्यांच्या पंक्तीत होते. आता देवाला विचारायची कोणाची ताकद आहे? बाकीच्याने ज्ञानेश्वर महाराजांना म्हणले महाराज ही बाई कुठली हो, ही कशी काय आली इथं? ही बाई दिसली नाही आपल्याला कुठं. जसा एखादा माणूस म्हणतो अरे हा काकड्याला नाही, भजनाला नाही, दिंडीत नाही, आणि पहिल्या पंक्तीला कुठून आला? हा, हरिपाठाला नाही, काकड्याला नाही, दिंडीत नाही, हा कुठंच दिसला नाही, पहिल्या पंक्तीत कसा जीव होतो? हा कोण आहे? तसं हिमालयात नाही, यमुना किनारी नाही, गंगा किनारी नाही, गोदा किनारी नाही, इंद्रायणी किनारी नाही, भीमा भामा किनारी नाही, तपश्चर्याला कुठंच नाही, झोपडी नाही, कुठंच नाही, ही मृत्यूलोकात तपाला कुठंच ही बाई दिसली नाही. आणि एवढ्या मोठ्या साधू संतांच्या पंक्तीत ही बाई कोण आहे? आली कशी इथं? त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराजांना सांगितलं तुम्ही विचारा देवाला. आणि आले देव तिथं पंक्तीत. भगवान माऊली विचारतात प्रभू ह्या सगळ्या साधू संतांची इच्छा आहे म्हणून मी तुला विचारतो, ह्या बसलेल्या ज्या बाई आता त्या कोण आता? आणि आपल्या वैकुंठाच्या सदनामध्ये एवढ्या बहादर लोकांच्या पंक्तीत त्या आल्या कशा? कोण बाई आहेत? आम्हाला परिचय नाही. हे म्हणतात आम्ही कुठंच बघितलं नाही त्यांना. कुठं हे बघा सोहळ्यामध्ये कोणत्या तरी दिंडीत दिसावा ना, कुठेही जेव, पण तू कुठल्या तरी दिंडीत पाहिजे ना. तू कुठं दिंडीत दिसत नाही, जेवायला कसा येतो? तसं कुठंतरी दिसला पाहिजे ना. योग अभ्यास करताना, साधना करताना, यज्ञ करताना, तप करताना, ध्यान करताना कुठेतरी दिसला पाहिजे ना. कुठंच नाही. हे कसं? भगवान ज्ञानोबाराला सांगतात ही माझी आई आहे. सगळ्यांनी ऐकलं आई? अरे तुझ्या सगळ्या आया आम्हाला माहिती आहेत. कौशल्या माहिती आहे आम्हाला, सुमित्रा माहिती आहे आम्हाला, कैकई माहिती आहे आम्हाला, दिती माहिती आहे आम्हाला, देवकी माहिती आहे आम्हाला, सगळ्या आया माहिती आहेत. ही आई कुठली? ते म्हणले तुम्हाला माहीत नाही. ही आई ही मथुरेची आई आहे. तुम्ही गोकुळातली आई बघितली असेल, पण मथुरेतली आई पाहिलं. अरे मथुरेतल्या तिथल्या याला कंसाला तू मारायला गेला आम्हाला माहिती, पण मथुरेत कोणत्या आईच्याकडतून ही आई कुठं होती तुझी गुप्त? ते म्हणले नाही, ही मथुरेतली आई मला गोकुळामध्ये मारायला आली होती आणि तिचं स्तनपान मी केलं होतं. म्हणले ही पुतना राक्षसीने आम्ही जो इतिहास लिहिलाय वाचलाय, ही पुतना राक्षसीने का? हो म्हणले पुतना राक्षसी. तू आई कसा म्हणतो? ही तर पुतना आम्हाला माहितीचं नाव, तू आई कसा म्हणतो? ते म्हणले अरे हिने मला मांडीव घेतलं, मला स्तनपान केलं. अरे म्हणले त्या स्तनामध्ये दूध नव्हतं, विष होतं, विष. म्हणले काही का असाना, मी स्तनाला तोंड लावलंय ना, मग ती माझी आई झाली. हे विचारातलं सौंदर्य आहे. हा विचार आहे, विचार. हा काय आहे? विचार आहे. आला काय? जे विषाची निस्तन पाने मारू आली. अरे तुला मारायला आलेली होती. तुझे अवतारे जाणो स्वतंत्र, देतान म्हणशी पात्रा पात्र, कैवल्याशी पवित्र वैर्याही दिदली. तुला विष पाजायला आली आणि खुशात तू मांडीव घेतलं आणि म्हणतो मांडीव. म्हणला विष पाजायला जरी आली असली तरी ती माझी आई झाली. म्हणले मी त्याला मोक्ष दिला. अरे लाखो जन्माच्या जन्म जी माणसं ज्या पंक्तीला बसली त्या पंक्तीला विष पाजणाऱ्याला आणून दिलं. अरे म्हणले मग माझ्यात आणि तुमच्यात फरक काय? हा तर फरक आहे ना, माझ्यात आणि तुमच्यात फरक आहे, हाच फरक आहे. आणि म्हणून सगळे लोक आराधना का करतात? अरे दुष्ट बुद्धीच्या माणसाला सुद्धा मी मोक्ष दिला. पांडवांच्या कडून कौरवांना मारलं, बरोबर आहे, पण कौरवांना मारल्यानंतर संपूर्ण युद्ध संपल्याबरोबर धर्मराजाला आणि पांडवाला घेऊन यमुना किनारी गेले आणि सगळ्या कौरवांचा आत्मोद्धार करण्यासाठी पिंडदान केलं आणि प्रत्येक कौरवाच्या आत्म्याला आपल्या स्वरूपामध्ये विलीन करून घेतलं. अरे ज्या कौरवाला तू मारायचं सांगत होता, मला मारायचं नाही, या भूमिकेत अर्जुन असताना त्याला गीता सांगितली आणि गीता सांगून त्याला मारायला लावलं.
आणि मेल्यानंतर तू इतका उदाहरण, इतका कनवाळू, कृपाळू, इतका तू प्रेमळ, त्या सगळ्या लोकांना आपल्या स्वरूपात मिळून घेतलं. हे तुझं विचाराचं सौंदर्य आहे. हे विचाराचं. रावणाला मारलं, पण रावण मेल्यानंतर बिभीषणाला घेऊन समुद्र किनारे गेले आणि रावणाचा आत्मोद्धार केला महाराज. आपल्या स्वरूपामध्ये त्यांना विलीन करून घेतलं. ही परमेश्वराची ताकद आहे महाराज. हे त्याच्या विचाराचं सौंदर्य आहे. आणि म्हणून त्याचा विचार शत्रूला आणि मित्राला सारखा विचार ठेवतो. हे त्याचं अंतरातलं सौंदर्य आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, माझ्या समोर कुणी जरी आला तरी तुझा जो स्वभाव आहे त्या स्वभावाचं सौंदर्य माझ्या अंतकरणामध्ये कायमचं राहावा. तुझा जो स्वभाव आहे तो स्वभाव सावळे सुंदर रूप मनोहर. रूप महाराज परमेश्वर परमात्मा अत्यंत रूपवान आहे. अत्यंत रूप पाहता सुख झाले हो. रूपावर कितीशी आपल्याला बोलता येईल. म्हणून परमेश्वर परमात्मा अत्यंत गोजीरवान आहे, रूपवान आहे, अत्यंत सुंदर आहे. सावळे सुंदर रूप मनोहर. आणि मनोहर म्हणजे मनाला मोहित करणारा. मनाला मोहित करणारा. कुणाचं मन कसंही असू द्या, कसंही मन असू द्या, पण त्याने एकदा जर पाहिलं तर समोरच्याचं मन मऊ झाल्याशिवाय आणि मोहित झाल्याशिवाय राहत नाही. मला कुणी किती असू द्या, मी म्हणणारे माणसं त्याच्याजवळ जर गेली आणि त्यानं पाहिलं तर त्याचा मीपणा संपून जातो. म्हणून सगळ्या गवळणी, गोकुळातल्या सगळ्या गवळणी, सगळे गवळी, सगळे पशु पक्षी स्वापद अत्यंत मनोहर आहेत मला, अत्यंत मोहित आहे. यासाठी एक छोटंसं उदाहरणाची आठवण करून देतो आपल्याला. मनोहर भगवान परमात्मा कालियाला बाहेर काढण्यासाठी कालिया डोहात गेले. आपल्याला प्रकरण माहिती आहे, फक्त मला या शब्दासाठी सांगायचं आहे. कालिया त्यांच्या अनेक योजना होत्या देवाच्या, त्या योजनेसाठी भगवान तिथे गेले. त्याच्यात जलशुद्धीकरण योजना होती की कालियाचं प्रपंच हा त्या यमुनेमध्ये होता आणि त्या यमुनेमध्ये विष पसरलं जात होतं. तेच पाणी गायी गुरं गोकुळ पित होतं. म्हणून कालियाला तिथं ठेवायचं नाही, त्याचा बाहेर काढायचं त्याचा प्रपंच. म्हणून भगवान तिथे गेले. गेल्यानंतर कालिया आपल्या स्वतःच्या नागदेवता, 9 नाग, अनंतम वासुकीम शेषम, म्हणजे 9 प्रकारचे महानाग आहेत. अनंत आहे, वासुकी आहे, शेष आहे, तक्षक आहे, धृतराष्ट्र आहे, कालिंदी आहे, असे 9 नागाचे प्रकार आहेत. नागदेवतेचे मुख्य 9 नाग आहेत. त्या 9 नागापैकी कालिया हा एक नाग आहे आणि तो हे मुख्य, त्याच्यात हा कालियाचा प्रपंच. तो त्याच्या सिंहासनावर विश्रांती घेत होता, झोपलेला होता. जेव्हा भगवान उडी टाकून आत गेले तेव्हा कालियाची मुली, त्याची मंडळी आणि त्याची मुलं यांनी याला बघितलं. पाहिल्यानंतर त्या मुली पाण्यामध्ये त्याच्या घराच्या बाहेर, म्हणजे आत घर असेल त्याचं, ज्याचं त्याचं घर, मुंग्याचं घर वेगळे, माणसाचं घर वेगळे, प्रत्येकाची घरं वेगळ्या पद्धतीची आहेत ना परिस्थितीनं. तसं त्याच्या घराच्या बाहेर त्याच्या पोरं खेळत होते. त्या मुलांची आई तिथं घरात होती आणि हा बाबा झोपलेला होता. पोरं खेळत असताना हा तिथं गेला खाली उडी टाकून. गेल्यानंतर त्या पोरीने पाहिलं, कोणी, त्या नागकन्याने बघितलं. त्याचं सौंदर्य पाहिल्यानंतर त्या नागकन्या आईकडे पळत गेल्या, ती पोरं नाग, आणि आईला सांगितलं, आई अतिशय सुंदर बाळक या ठिकाणी आलेला आहे, कसा आपल्या इकडं आला कोण जाणे, पण आई फार सुंदर आहे, त्याचं सौंदर्य अप्रतिम आहे, चल तू बाहेर बघायला. आणि हा तोपर्यंत खाली गेलेला होता. तो बाहेर दारात थांबला बाहेर असा. त्याची आई आली, म्हणजे कालियाची मंडळी, मुलींची आई आली, पोरं आली. ते म्हणले, बाळा तुझ्या पाया पडते, तुझे आई वडील असे कसे विसराळू, असे कसे कृतघ्न, असे कसे तुझ्या आई वडिलाला कसं कळलं नाही की ह्या डोहामध्ये, अरे माझा मालक, ते पुरी सांगतात आमचा बाप इतका वाईट आहे, तुला दौस केला तर इतकं तुझं सौंदर्य, तू मरून जाशील, तू माघारी जा. चुकून आला का इकडं तू, त्याला म्हणतात चुकून आला का, पडला का पाण्यात, अरे तुझ्या आई वडिलांना तुला मोकळा कसा सोडला, तुझ्या आई वडिलांना तुला असा इकडे रानात कसा पाठवला आणि तू पाण्यात कसा आला, इतक्या काळ्या डोहामध्ये आणि इतक्या काळाच्या घरामध्ये कसा आला बाळा. असं कर, आमचा बाप झोपलेला आहे, तुला आम्ही बाहेर नेऊन घालतो आणि तू माघारी जा.
ती पोरं आणि त्या पुरी त्याला भुलल्या. कोण? नाग. कोण भुलला? नाग. बघितला ना नाग? त्याला भुलल्या. हा लक्षात. आणि त्या आईला सांगू लागले, आई सांग तू याला समजून. आई म्हणली, बाळा तू कुणाचा मुलगा, इकडं कसा आला? नाही म्हणली, मी गोकुळात जन्माला आलो, मी गोकुळातून आलो आणि चेंडू खेळता खेळता मी खाली पडलो आणि इकडं पडल्यावर मी खाली आलो. पण मला तिथे कळलं होतं इथं नाग देवता राहते, कालिया नावाचा नाग राहतो, त्यांची पोरं बाळं राहतात. तर मी त्यांना समजून सांगायला आलो की तुम्ही या डोहात राहू नका, तुम्ही निघून जा. हे मी त्यांना समजून सांगायला आलोय. ते म्हणले, बाळा अरे तू लहान आहेस, तू छोटा आहेस, तुला समजत नाही. तुझी आई किती सुंदर असेल, तुझे वडील किती सुंदर, आणि तू इतका सुंदर जन्म. आम्ही आमच्या आयुष्यात पहिल्यांदा इतका सुंदर बाळ बघितला. तुझी कांती काय, तुझे डोळे काय, तुझ्या अंगावरचे अलंकार किती सुंदर, तुला बाहुबंद कुणी बांधले, तुझ्या गळ्यातला हार किती भारी आहे, हे पायातले तुझे तोडवे हे किती रे भारी आहे, आणि तू सुंदर. आणि तू म्हणतो इथं आम्ही तुझ्या पाया पडतो, आम्ही तुला नेऊन घालतो, तुझ्या बाहेर डोहाच्या बाहेर ठेवतो, तू माघारी जा. आमचा बाप उठला तर तुला चावण, तुला मारील. हा त्याला म्हणतो, तुमचा बाप कुठं झोपलाय मला दाखवा. आता बघा, हे त्याला समजून सांगते तर याच्या सौंदर्य पाहून हे समजून सांगते तर, आणि तो म्हणतो तुमचा बाप मला दाखवा. अरे म्हणले, वेड्या तुला समजत नाही, लहान बाळेस, तू जा, आमचा बाप फार खतरनाक आहे. म्हणजे स्वतःच्या बापाला ही नागदेवता नावं ठेवते आणि याच्या सौंदर्याची काळजी वाहते. हे परमेश्वराचं सौंदर्य आहे, लक्षात ठेवा. हे त्याचं सौंदर्य. आपल्या घरातल्या माणसाला नावं ठेवायचं आणि याला मात्र बाहेर काढून द्यायचं, हे सौंदर्य मला. भगवान ते पुढचा इतिहास मला सांगायचा नाही, परंतु नागकन्या. अरे गवळणी पोरी बोलतील आणि पोरं बोलतील, याच्यात काय घेऊन बसलाय तुम्ही? लक्षात. पक्षी, स्वापद, वाघ, लांडगे, कोले, नुसतं बघितलं की सगळं विसरून जायचं, थांबायचे जागची जागा. गाई व्याघ्रे एके ठाई झाली. इतका भगवान परमेश्वर परमात्मा मोहक होता, इतका मनाला नुसतं डोळ्यावर नजर पडली वाघाची, त्याच्या शेजारीन गाय जरी केली तरी स्वतः वैर वाघ विसरायचा. पण याच्या स्वरूपावर, याच्या मनमोहनपणावर इतका मोहित व्हायचा वाघानं, लांडग्यानं. आणि निवांत पक्षी कुळे निवांत राहिली, हे त्याचं मनोहर स्वरूप होतं, मनाला मोहित करणारं होतं. इतका परमेश्वर परमात्मा मोहक, सुंदर, सत्ताधीश, सुंदर, सावळा, सुंदर, रूप मनोहर, हे सगळे गुण म्हणजे ते 6 गुण. सुंदरपणा, अंतर्बाह्य सुंदर, मन बुद्धी चित्त अहंकार, आणि बाह्य स्वरूप पंचमहाभूताचं बसलेलं हे बाह्य अंगाचं शरीर, आणि अंतरंगाचं स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर. स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर हे दोन्ही शरीर अंतर्बाह्य सुंदर झाली पाहिजेत, अत्यंत रूपमान झाली पाहिजेत, आणि संपूर्ण विश्वाला मोहित करणारी झाली पाहिजेत. असे सगळे गुण माझ्या अंतकरणामध्ये राहो निरंतर. माझ्या राहो निरंतर. Rupama
5-10 मिनिटात उरलेला भाव आपण समजून घेऊ. सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझ्या. महाराज म्हणतात अशा प्रकारचं स्वरूप माझ्या हृदयामध्ये राहावा. राहो निरंतर. बरे आता मला सांगा, आपल्या सुद्धा भगवान परमेश्वर परमात्मा हृदयात आहे नाही असं नाही. तैसा हृदयामध्ये मी. आपल्याला भक्ती करत असताना, त्याची पूजा करत असताना त्याचं स्वरूप किंवा त्याचं रूप आपल्याजवळ आहे हे कळतं, परंतु निरंतर राहत नाही. निरंतर राहत नाही. कीर्तन ऐकताना आपल्याला बरं वाटतं. कीर्तन संपल्यानंतर जेवण भजन पूजन झालं आणि आपण आपल्या चपला घ्यायला गेलो आणि नेमकी आपली जर नसली तिथं तर मात्र स्वरूप राहत नाही. शेजारचा म्हणतो काय बघतो, अरे म्हणला माझी चप्पल इथं ठेवली होती, कुणी नेली. तो म्हणतो जाऊ द्या, कोणी नेली असन. ही बाकीची पायात बसते का चांगली, दुसरी पायात बसते का बघ चांगली बघ. त्याने 5-25 बघितल्या आणि चांगल्यातली चांगली घातली आणि घरी गेला. घरच्या माणसाच्या ओळखीत असतात ना चपला, ऐका नाही. घरी गेला. आपल्या जो देवाची भक्तीतलं अंतकरण कीर्तनात आहे, पण आपली चप्पल चोरीला गेल्यानंतर दुसऱ्याची घेताना मात्र ते रूप राहत. घरी गेलो, घरच्या बाईनं सकाळी झाडताना विचारलं, म्हणलं अहो तुमची चप्पल नाही ही कोणाची चप्पल आणली तुम्ही. म्हणलं रात्री बडे महाराजाचं कीर्तन होतं आणि गर्दी लई होती, कुठे चप्पल गेली कोणास ठाऊक. म्हणजे अहो तुमची चप्पल कुणी नेली नसन का, तुमच्या चपलीला टाचाच नव्हत्या. ह्या उंच टाचाच्या कुणी आणल्या, तू कुठून आणल्या उंच टाचाच्या. मला सांगायचं काय की निरंतर हा शब्द वापरलेला आहे. फार महत्व आहे या शब्दाला. निरंतर कसलाही प्रसंग आला तरी माझ्या अंतकरणातून तुझ्या षडगुणानं, तुझ्या सौंदर्यानं, तुझ्या रूपानं, तुझ्या शक्तीनं अजिबात हृदयातून जाऊ नये. निरंतर सतत माझ्याजवळ राहतं. कसाही प्रसंग आला. बघा एक प्रसंग सांगतो, फक्त स्मरण करून देतो. जळे माझी काया लागला वनवा, धावरे केशवा माय बापा. हा संपूर्ण अभंगन हा प्रसंग बघा. त्या बाईला एक शब्द सुद्धा तुकाराम महाराज बोलले नाही. बोलले एक शब्द नाही. जिने अंगावर लोहगावला गरम पाण्याचा, उकळत्या पाण्याचा हंडा वाटला, त्या बाईला एक शब्द बोलले नाही. तिच्याविषयी अंतकरणात द्वेष नाही, आसू नाही, मुखात शिवी नाही, काहीच नाही. फक्त परमेश्वराचं दावरे केशवा माय बापा, घेऊन जीवनाला धावे लवलाही, कवनाचे काही नचले येथे. तू लवकर ये बाबा, कारण आता इथं काय चालणार नाही. म्हणजे आपल्या अंगावर उकळतं पाणी पडलंय, पण ज्याने टाकलंय त्याचा चेहरा, त्याचा स्वभाव, त्याचं काही न पाहताना विश्वव्यापक परमेश्वराकडे धाव घेतली. हा निरंतरपणाचं लक्षण आहे. हे कशाचं लक्षण आहे? निरंतर. काहीही प्रसंग आला तरी तुझ्याशिवाय दुसरं काही नाही. अशा प्रकारचं जे मागचे 4 शब्द आहे, सावळ सुंदर रूप मनोहर, हे 4ही शब्दाचे गुण, त्याची शक्ती, त्याची ताकद, त्याचा स्वभाव, त्याचा असणारं जे काही आहे ते सगळं निरंतर म्हणजे सतत माझ्या या अंतकरणामध्ये राहो. निरंतर हृदय माझ्या हृदयात राहावा. का? मांडीत का नाही, मनगटात का नाही, कानात नाही, डोक्यात नाही, पायात नाही, पंजात नाही, पिंढऱ्यामध्ये नाही. इथंच का मागितलं त्यांनी?
दुसरीकडे का नाही मागले? शरीराचा प्रत्येक भाग महत्वाचा आहे ना, मग प्रत्येक भागात मागायला पाहिजे ना. पण तसं नाही, फक्त हृदयातच मागितलं. का तर त्याचं बरीचशी कारणे, 2 कारणं सांगतो. हृदयातच का मागितलं त्याचं एक महत्वाचं कारण, या संपूर्ण शरीरामध्ये परमेश्वराला सगळ्यात जर जास्त आवडीचं स्थान वाटत असेल तर ते हृदय आहे. हा, ते हृदय आहे. तैसा हृदयामध्ये मी ज्ञानोबा म्हणतात, देव कुठे राहतो? भगवान म्हणतात, अरे तुमच्या हृदयात मी स्वतः बसलेलो आहे. म्हणजे याचा अर्थ पायात, मनगटात, पाठीत नाही असा नाही, पण मुख्य स्थान काय आहे? हृदय आहे. ज्या ज्या वेळेला भक्तानं दुसऱ्याला दाखवायचा प्रयत्न केला त्या त्यावेळेला त्याने मनगटानं नाही दाखवला, आपण बाणं मनगटाने दाखवतो. आपलं दाखवायला मनगट आहे, अंगठा आहे, आपण दाखवतो. पण हरिभक्तानं मनगट ना, पाय ना, कान काही दाखवलं नाही. हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल गेला. महाराज हृदयातूनच सावता महाराजांना दुसऱ्याला देव दाखवला. मारुतीनं हृदयातूनच राम पंचायत सीतामाईला आणि रामाला, लक्ष्मणाला दाखवली. आपल्या हृदयातून फाडून दाखवलं. ज्या ज्या वेळेला देव दाखवण्याचा प्रसंग आला त्या त्यावेळेला हरिभक्तानं आपल्या हृदयातून त्याला दाखवलेला आहे. म्हणून हरिभक्तानं दाखवत असताना हृदय पुढं केलं आणि देवानं सुद्धा राहत असताना हृदय मागितलं. आणि म्हणून महाराज म्हणतात, राहो निरंतर हृदय माझ्या. कारण हृदय ह्या सगळ्या शरीरातलं मुख्य स्थान. पायाला गोळी लागली, हाताला लागली, मांडीला लागली, मनगटाला लागली, कुठे गोळी चाटून गेली तरी माणूस जगतो. पण एकदा हृदयातून इकडून तिकडे गेले की काही झालं तरी जगत नाही. का? हृदय हे हृदय आहे महाराज. ह्या हृदयातून सगळं चालतं. डोळे चांगले, कान चांगले, पाय चांगले, सगळं चांगलं, पण अटॅक कुठं येतो? मांडीला, पिंडरीला, अटॅक कानाला असा येतो नाही, हृदयाला तो. सगळा माणूस चांगला हो. चहा प्यायला बसले आणि चहा मागितला, चहा हातात कप घेतला, एकच फुरकावट आणि डॉक्टरला फोन केला, गाडीत घातलं, कर्जतला किंवा खोपोलीला नेला असताना डॉक्टरला विचारलं, डॉक्टर महाराज तपासा. ते म्हणले, केव्हा शिवार सोडून निघून गेले, ते शिवारात सुद्धा राहिले नाही. का? हृदय आत, हृदय सर्वात महत्वाचं आहे. इथून सगळ्या प्रक्रिया चालतात. हजारो नाड्या हृदयातून रक्ताच्या चालतात, सगळं तिथून चालतं. आणि म्हणून माणसं म्हणतात, मनापासून बोलतो का तू, वरवर बोलतो का मनातून बोलतो? मन कुठं राहतंय? हृदयात राहते महाराज. हा, ते स्थान तिथे त्याचं राहण्याचं. आणि म्हणून महाराज म्हणतात, नाहो निरंतर हृदय माझ्या. निरंतर राहावा. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदय माझ्या. माझ्या हृदयात हे पांडू तू राहा. यापेक्षा मला दुसरी काही अपेक्षा नाही. कुणाची मला भीड धरायची नाही आणि कुणाचं मी काहीही मानणार नाही. त्याची मला अजिबात चाड नाही. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात. अनेक काही आम्हालाही चाड, अनेक काही आम्हालाही चाड, अनेक काही आम्हालाही चाड, अनेक काही आम्हालाही चाड, अनेक नाही अनेक नाही अनेक नाही
मला कुठल्याही प्रकारची अपेक्षा नाही आणि मला चाड कुणाची धरायचं काही कारण नाही, कुणाच्या भिडेला मी बळी पडणार नाही. अनेक काही इच्छा आम्हा नाही चाड, हा मला नाही. फक्त एक गोष्ट मनापासून मला आवडते, तुझे नाम गोड पांडुरंगा. पांडुरंगा तुझं नाव फार गोड आहे. एवढा एक गोड शब्द समजून सांगून आपण उरकून घेऊ. वेळ आपली 9 ते 11 सगळ्याला जेवण आहे त्याच्यामुळं, आणि इतकं सांगितलंच पाहिजे असा काय आपला करारनामा नाही. असं नाही का, आलं मनाला तर गेलं शेणाला, नाही तर मोडलं टोपलं बसलं उन्हाला. आलं लक्षात. तेव्हा विनोदाचा भाग सोडून द्या. नाम तुझे गोड पांडुरंगा. भगवंताचं नाम अत्यंत गोड आहे. गोड म्हणजे काय? पांडुरंग, राम, हरी, कृष्ण, दामोदर 1000 नाव आहेत त्याला. इथे पांडुरंग शब्द ठेवलेला आहे. पण गोड नाम तुझे गोड, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, म्हणजे गोड शब्द ठेवला. गोड म्हणजे काय? गोड शब्द व्यवहारामध्ये आपण चवीसाठी वापरतो. कशासाठी वापरतो? सीताफळ दिलं कसं लागलं? गोड. सफरचंद दिलं गोड. लाडू गोड, पेढा गोड. हे सगळे पदार्थ आपण जरी खाल्ले, जेवण कसं काय झालं? एकदम गोड, छान गोड असं वापरतो. बरोबर आहे. म्हणजे अरे सफरचंदासारखा चिकू नाही, चिकूसारखा अननस नाही, अननससारखा फणस नाही, फणसासारखा पेरू नाही, पेरूसारखा. हे सगळे पदार्थ वेगळे, तंतू गोड कसं म्हणतो? एकासारखं एक नाही तरी गोड शब्द वापरला. त्याचं कारण गोड हे चव आहे. आता दुसरी बाजू सांगतो तुम्हाला. गोड, एका माणसाच्या वडिलाला XYZ पॅरालिस झाला आणि पॅरालिस झाल्यावर अनंत दवाखाने केले पण तो नीट झाला नाही. 15-20 वर्ष तो म्हातारा जागेवर खिळून राहिला. 15-20 वर्षाने माणसं कंटाळली घरातली सेवा करून. शेवटी तो माणूस गेला. गेल्यानंतर सगळा गाव म्हणू लागला फार गोड झालं. काय म्हणतो गाव? गोड झालं, चांगलं झालं, गोड झालं. लग्न झालेल्या दाम्पत्याला 50 वर्ष मूलबाळ झालं नाही. 50व्या वर्षी त्याला मुलगा झाला. पेढे घेऊन गावात वाटायला लागला. सगळी माणसं काय म्हणतात? 50व्या वर्षी मुलगा झाला तरी गोड झालं, आणि 25व्या वर्षाने म्हातारा मेला पॅरालिस होऊन तरी काय म्हणतात? म्हणजे मेला तरी गोड आणि जन्माला आलं तरी. असा गोड शब्द कसं काय वापरला? ऑफिसमधून तुम्ही घरी निघालात आणि रस्त्याने चाललात, एक जण आडवा झाला, तुमच्या ओळखीचा आहे, चांगला जवळचा आहे. ओ अरे म्हणला मला 10 रुपये सुद्धा आज कुणी दिले नाही. अरे काहीतरी मला दे, काहीतरी दे, मला दिवसभर काही मिळालंच नाही, मिळालंच नाही, मिळालंच नाही.
त्याला कंटाळा, त्याला वाटलं मरून जाऊ दे, आपल्याच वर्गात होतं हे, आता काय करावं लागले चुकीच्या मार्गाला. त्याने 20 रुपये काढले आणि त्याला दिले. तो म्हणला वा वा लय गोड झालं. ती कशाला घेतली पैसे तरी? बरोबर कळलं का? अरे दारू पिणाऱ्या माणसाला 20 रुपये मिळाले तर तो सुद्धा काय म्हणतो? गोड झालं. ज्याला भूक लागली त्याला अचानक लग्नाची पंगत भेटली, या 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 कुठे चालले, इकडे या, जेवून जा. तो म्हणला अहो मी सकाळपासून नाश्ता नाही केला, जेवण नाही झालं. काय जेवण झालं, काय गोड झालं? ज्याला जेवण मिळालं तो गोड म्हणतो, ज्याला दारू प्यायला पैसे मिळाले तो गोड म्हणतो, म्हातारा मेला गोड म्हणतो, पोरगा झाला गोड म्हणतो. अरे गोड शब्दाचा अर्थ लावायचा काय आम्ही? आणि इथं तुकाराम महाराज म्हणतात नाम तुझे गोड, तुझं नाव गोड. गोड या शब्दाचा अर्थ चव नाही, तर गोड या शब्दाचा अर्थ गरज आहे. तुम्हाला गरज कशाची आहे? ती सगळी गरज पूर्ण करण्याची हिम्मत, ताकद फक्त देवाच्या नावात आहे. म्हणून त्याचं नाव गोड आहे. त्याचं नाव खाण्यासाठी नाही, चवीसाठी नाही. तुम्हाला गरज कशाची? भक्त एकच पण गरज भिन्न आहे. त्या भक्तानं हाक मारली तर त्याची गरज पूर्ण केली. द्रौपदी उदाहरण देतो. द्रौपदी एकच भक्त, पण ज्यावेळा तिला वस्त्रहरणाचा प्रसंग आला, सभेत वस्त्रहरण पतिव्रता मरण, द्रौपदी लज्जा रक्षण, अंबर झाला श्रीकृष्ण. महाराज 9,999 वस्त्र या दुष्टानं ओढली. एक लुगडं ओढलं का? 9,999. आणि 10,000वं लुगडं स्वतः भगवान पितांबरने सावला तिला. स्वतः देवानं पितांबर. आणि पितांबराला पाहिल्यानंतर भीष्माचार्य द्रोणाचार्य म्हणाले, ए दुःशासना आता हात लावू नको, हा देवाचा पितांबर आहे स्वतः. आज मी पहाटे ज्यावेळा ध्यान करीत होतो त्यावेळा देवाच्या अंगावर हाच पितांबर होता, आता हात लावायचा नाही. इतकी लुगडी ओढली महाराज. 9,999. काय साधी ओढली का? एवढीच लुगडी का देवानं दिली. आणि 10,000 पितांबर आहे. आठवडी म्हणून आलंय प्रसंगाला म्हणून सांगतो तुम्हाला. कुमारी अवस्थेत कुंभमेळ्याच्या पर्वणीवर आपल्या मैत्रिणीबरोबर ही स्नानाला गेली होती. कोण? द्रौपदी. बाल अवस्थेत द्रौपदी ही अग्निकन्या आहे. राजा द्रुपदाची कन्या ही अग्नीतून जन्माला आली. तिच्याबद्दल मला फार सांगायचं नाही, माझी वेळ संपलेली आहे. ही अग्नीतून जन्माला आलेली असल्यामुळे ती आपल्या मैत्रिणीबरोबर गेली. आणि कुंभमेळ्यामध्ये अनेक ऋषी स्नान करीत होते. त्यामध्ये दुर्वास ऋषी लांब आंघोळ करीत होते. पण आंघोळ करता करता हरिद्वारला गंगा किनारी पाण्याच्या ओघात दुर्वासाची लंगोटी फिटून गेली. आणि गर्दी तर भरपूर. दुर्वास छातीतक्या पाण्यात असताना लंगोटी फिटली. बाहेर यायला लागले तर अनेक स्त्रिया, अनेक पुरुष, अनेक कुमारी स्त्रिया दिसायच्या. परत बाहेर आतमध्ये जायचे, परत बाहेर यायचे. ही वर मैत्रिणीबरोबर स्नान करीत होती. हे म्हणले म्हातारे ऋषी. कोण ऋषी म्हणले? हे किती अर्धा दिवस झाले ह्या पाण्यातून बाहेर येणार. बाहेर यायचा प्रयत्न केला, बाहेर बघितलं की आत घेतं, आत गेलं की बाहेर येतंय. काय भानगडे? हिच्या लक्षात आलं की बहुतेक यांची लंगोटी फिटून गेली असेल. आणि म्हणून हिने कुमारी अवस्थेत असताना आपल्या जवळचा स्वतः भरजरी पितांबर जो तिचा होता, तिने काय केलं? फाडायला सुरुवात केली. आणि एवढा असा फाडायचा आणि वर गंगा किनारी वर जाऊन तो सोडायचा. ह्या म्हाताऱ्याच्या अंगावर लंगोटी कशी जाईल ते बघायचं. अशी जाईल. पण अनेक लंगोट्या पाण्याच्या ओघात तिकडून जायच्या, काही इकडून जायच्या. ह्या दुर्वास ऋषीच्या हाताला लंगोटी आली नाही. शेवटी एक लंगोटी अशी आली, नेमकी दुर्वासाच्या अंगावर गेली. ते प्रयत्न करायचे धरायच्या, पण मात्र सापडत नसं. एक लंगोटी अंगावर गेली. अंगावर गेल्यावर त्यांनी आपली लावली आणि बाहेर आले आणि स्वतःची लंगोटी घेतली आणि लावली. त्यांनी पाहिलं ही स्त्रीची दिसती, एका बाईचं दिसतंय, हे लुगड्याचं दिसतंय. त्यांनी आपलं अंग पुसलं आणि ती लंगोटी हातात घेतली आणि पुन्हा गंगा किनारे गेले. आणि त्या गंगामाईला सांगितलं, गंगामाई कुंभमेळ्याच्या महापर्वावर मी एवढा वेळ या गंगेतून बाहेर यायचा प्रयत्न करतोय, पण बाहेरची माणसं बघून मला लाज वाटत होती. मी तसाच थांबलो. पण ही कोण बाई असेल मला माहीत नाही. हे गंगामाई फक्त तुलाच माहिती आहे, हे मला माहीत नाही. हे कुणी एवढ्या लंगोट्या सोडल्या माझ्या हाताला आल्या नाही, कुणी सोडल्या मला माहीत नाही. पण एक माझ्या अंगावर आली आणि ही लंगोटी माझ्या अंगावर आली. आणि ह्या लंगोटीनं आज माझी हजारो लाखो ऋषी मुनी जपी तपी त्यागी योगी महात्मा साधू लोक याच्यामध्ये माझी लाज ह्या लंगोटीनं राखली. मी गंगामाई तुला प्रार्थना करतो, हे गंगामाई तुला माहिती आहे
मी या लंगोटीच्या माध्यमानं त्या व्यक्तीला आशीर्वाद देतो, जशी माझी लाज माणसात राखली देव अशीच तिची लाज राखील असा माझा आशीर्वाद आहे. हा दुर्वास ऋषीनं त्या मुलीला काय दिला आणि ती लंगोटी सोडून दिली गंगेत. गंगामाई स्वतः स्वर्गातून आलेली, विष्णूच्या पायाच्या अंगठ्यातून आलेली गंगा. गंगा कुठून आली? नमामि गंगे तौ पाद पंकजम सुरासुरैर्वंदित दिव्य रूपम भुक्तिंच मुक्तिंच ददासि नित्यम भावानुसारेण सदा नराणाम. नमामि गंगे तौ पाद पंकजम सुरासुरैर्वंदित दिव्य रूपम. सुर असुर दिव्य रोग ऋषी मुनी तुला नमन करतात. ती विष्णूच्या पायात, ती भगवान विष्णूकडे गेली, तिने लंगोटी घेतली आणि भगवान विष्णूला सांगितलं असं असं प्रकरण आज माझ्याजवळ घडलं. दुर्वास ऋषीने असा आशीर्वाद दिला. भगवान म्हणले आण लंगोटी. कुणी केले? म्हणले द्रौपदीने केले. कुमारी अवस्थेत अग्निकन्या तिने केले का? आण म्हणले लंगोटी. देवानं ते आडवे उभे धागे मोजले, ते धागे 9999 भरले आणि तेवढ्या ऋणातून एका धाग्याचं एक लुगडं, एका धाग्याचं व्याज झालं ना चक्रव्याज, तेवढी लुगडी वढेपर्यंत भगवान परमेश्वर परमात्मा तिले लुगडी दिली नाही, तिला लुगडी पुरवली नाही. महाराज जसा विटेवर पांडुरंगाचा अवतार घेतला, यशोदामाईच्या पोटी देवकीच्या पोटीत कृष्ण अवतार झाला, कौशल्याच्या पोटी राम अवतार झाला, तसा द्रौपदीच्या अंगावर त्याने 9999 लुगड्याचा अवतार घेतला. महाराज लुगड्याचा अवतार, लुगड्याचा अवतार. का? मी बोलत नाही, भागवत बोलते. सभेत वस्त्र नेसती लुगडी मी झालो, मी स्वतः लुगडी पुरवली नाही. सभेत वस्त्र हरण पतिव्रता मरण द्रौपदी लज्जा रक्षण अंबर झाला श्रीकृष्ण असा शब्द वापरला नाथ महाराजांना. नेसती लुगडी मी झालो, तिच्या अंगावर मी लुगड्याचा अवतार धारण केला. आणि एक अवतार नाही, 9000 एक लुगड्या अशा प्रतीचं अशा क्वालिटीचं होतं. सगळी माणसं लुगड्याकडे बघत राहिली. महाराज तिथली नुसती लुगड्याकडे पाहिजे. अरे एवढी लुगडी मी स्वतः तिच्या अंगावर धारण केला अवतार. का? तर तिची ती गरज होती. मी कशासाठी नाही, गोड शब्दासाठी सांगतोय, तिची गरज आहे. त्याच द्रौपदीला दुर्वास धर्मा पातला छळावया वनी धावसी लवलाही शाखा देट. त्याच द्रौपदीनं दुर्वास ऋषी जन्म आले जेवण मागायला, तेवढा त्याचा धावा केला. गोविंद द्वारका वासिन कृष्ण गोपी जनप्रिया हे नाथ हे रमानाथ व्रजनाथ आरतीनाशन असा धावा केला. तर भगवान शाखा देठ घेऊन तिच्याकडे आले. एका वेळेला द्रौपदी हाक मारते तर वस्त्र देतात, दुसऱ्या वेळेला अन्नाचा ढिगारा देऊन टाकतात, तिसऱ्या वेळेला तिसरीच गोष्ट द्या. भक्त एक, पण गरज काय भक्ताची, त्या गरजेप्रमाणे पूर्ती करणं. त्याच्या विरुद्ध बाजूला ज्यावेळा एखादा बालक दूध मागतो, अगा दूध मागितल्यासाठी अवघ्या क्षीराब्दीची करुणी वाटी उपमन्यू पडे दुर्जटी ठेविता झाला. उपमन्यूनं दूध मागितलं तर त्याला समुद्र दुधाचा केला. तर ध्रुव बाळानं बसायला जागा मागितली, त्याला आढळपद दिलं. सगळ्यांनी नावं एकाच देवाची घेतली, पण ध्रुवाला जागा दिली, याला आढळपद दिलं. तर भक्त प्रल्हादाला अग्नीतून पाठवलं, अग्नीतून राखवलं, विषाच्या ह्यातून राखवलं. का? सगळेजण एकाच देवाचं नाव घेतात, पण नावाची ताकद अशी. तुम्हाला गरज कशाची? त्या गरजपूर्तीचा ताकद फक्त भगवंताच्या नावात आहे. म्हणून नाम तुझे गोड. गोड म्हणजे गरज. तुम्हाला गरज कशाची वाटते, त्या गरजेसाठी देवाचं नाव घ्या. देव तुमची गरज पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय म्हणतात, माझी गरज आहे सावळे सुंदर रूप मनोहर राहो निरंतर हृदय माझ्या, ही माझी गरज आहे. आणि ती गरज पूर्ण करण्यासाठी मी तुझे नाम तुझे गोड पांडुरंगा, मी गोड नाम तुझं घेतो, ही माझी गरज पूर्ण कर. मी तुझं नाव घेतो, तुझं नाव गोड आहे, मी घेतो, मग ती गरज पूर्ण कर. आणि काय इच्छा मानाही चाड. आणि हे लक्षात ठेव, तुला जन्माच्या जन्म आम्ही हीच गोष्ट मी मागितली, जन्माच्या जन्म भक्ती केली. जन्मो जन्मी आईशे मागितले तुझ आमाशी सहज द्यावे आता. अरे मला सहज द्यायला पाहिजे ना.
मी जन्माच्या जन्म तुझ्याबरोबर भक्ती केली नाही का भक्ती? ज्या गवळणे तुला खांबाला बांधलं, ज्या म्हणत होत्या येऊ नको, ज्या म्हणत होत्या मी दार लावीन, ज्या म्हणते ज्यांनी दारं लावून घेतली, घरं लावून घेतली, त्यांची तू कवाड उघडली, ज्यांनी तुला बांधून टाकलं, त्यांना तू नाचून दाखवलंस, खाऊन दाखवलं, पळून दाखवलं, हे त्यांनी तुला विरोध केला तरी दाखवलं, आणि मी तुझ्याबरोबर भक्ती करतो, मग मला तू सहज द्यायला पाहिजे. आमासी सहज द्यावे आता. विरोध करणाऱ्या माणसाला जर फुकट दिलं तर मला द्यायला काय अडचण? म्हणून आम्हाशी सहज द्यावे आता. भगवान म्हणले तुकोबाराय तुम्ही फार अवघड मागता, हे मला देता येत नाही, दुसरीकडून कुणाकडून मिळलं तर बघा, माझ्याकडे जमायचं नाही. तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तुझा ईसाजी दयाळ, तुझ्यासारखा कनवाळू कृपाळू भक्ता लागे मोई, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई. अरे मी आनंद बघितलेत रे नयासनाई, तुमच्यामुळं तुमच्याकडे मी भगवंत आलो. मी पाहिले पुराणे दांडोळीले दर्शने. मी पुराण पाहिली, दर्शना पाहिली, वेद पाहिले, ह्या सगळ्याकडे गेलो, सगळ्या देवतेकडे गेलो, पण तुझा ऐसाजी दयाळ धुंडिता सकळ नाही आम्हा. मी वेदाला विचारलं, वेदानंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजन गावे, 18 पुराणाची पोटी, नाही नामे बिनगुठी, समुद्र वलयांकित पृथ्वीचे दान, करिता समान नये नामा, मनवने कोणी न करावाळस, म्हणा रात्रंदिवस राम राम, सकळ हे शास्त्रे पठन करिता वेद, सरी नये गोविंद नामे एकी, सकळे तीर्थे प्रयागादी काशी, करिता नामाशी तुळतीना, तुका म्हणे नामापाशी चारी मुक्ती, ऐसे बहुता ग्रंथी बोलियले, नाम तुझे पांडुरंगा. आणि म्हणून हे प्रभू, हे पांडुरंगा, हे रुक्मिणीच्या कांता, हे भगवंता, काही कर कसंही कर, पण तुका म्हणे तुझा ईसाजी दयाळ धुंडिता सकळ नाही आम्हा. ज्ञानेश्वर ज्ञानराज